केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने केलेल्या घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध तसेच निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली। राम नाम सत्य है, गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा, लाडक्या बहिणींना लुटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, नरेंद्र झाले सरेंडर, महागाईचा झटका, लाडक्या बहिणींना फटका, देशद्रोही मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनानंतर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत केलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी आहे। अलीकडेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। आधीच प्रचंड महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर ही दरवाढ म्हणजे आणखी एक आर्थिक बोजा असून सामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे। चेतन नरोटे पुढे म्हणाले, गॅस सिलेंडर दरवाढीचा सर्वाधिक फटका घर चालवणाऱ्या भगिनींना बसत आहे। आधीच वाढत्या महागाईमुळे घरगुती बजेट कोलमडले असताना गॅसच्या दरवाढीमुळे कुटुंबाचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे। इंधन, गॅस आणि अन्नधान्य यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असताना भाजप प्रणित मोदी सरकारकडून त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही। दरम्यान देशभरात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची परिस्थितीही निर्माण होताना दिसत आहे। अनेक ठिकाणी गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून सिलेंडर बुक करूनही अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे। काही ठिकाणी सिलेंडर उपलब्ध नाही, किमान 30 दिवस लागतील असे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे। काही भागात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत, अशी माहिती चेतन नरोटे यांनी दिली। सरकारकडून गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक कुटुंबांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत। देशात इंधनाचा तुटवडा असताना बांगलादेशला लाखो टन इंधन पाठवण्याचे करार करण्यात आले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। हा देशद्रोहीपणा असल्याचा आरोपही चेतन नरोटे यांनी केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही गॅस सिलेंडर दरवाढ, तुटवडा आणि संभाव्य इंधन संकटाबाबत संसद अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली। या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार, नगरसेवक नरसिंग असदे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, सुदीप चाकोते, ब्लॉक अध्यक्ष उदय शंकर चाकोते, प्रमिलाताई तुपलवंडे, भीमाशंकर टेकाळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कशा पद्धतीचं आंदोलन होतं काय सांगा? आमचे प्रदेशाध्यक्षच्या नेतृत्वाखाली, खासदार प्रणित यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये आज या ठिकाणी आंदोलन होत आहे। आपण बघताय की जे गोरगरीब आहेत यांना झळ बसते, चटके बसतात। 70 रुपयांनी या ठिकाणी घरगुती गॅस महाग झालेला आहे आणि जे व्यापारी आहेत आपण बघताय की त्यांना तर गॅस असा बंद झालेला आहे। अनेक हॉटेल बंद पडतायत, चहा कॅन्टीन बंद पडतायत। जे घरगुती गॅस ते तर महाग झालेत, पण जे व्यावसायिक गॅस आहेत ते गेले 2 दिवसापासून पूर्ण बंद झालेले आहेत आणि संपूर्ण राज्य, देश आता अंधारात आहे। गॅस किती दिवस मिळणार नाही सरकार सांगायला तयार नाही। सरकार एकीकडे खोटं बोलतं, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार, त्यांनी सांगितलं की कुणालाही ह्या राज्यामध्ये, देशामध्ये गॅस तुटवडा पडणार नाही, सगळ्यांना गॅस मिळाला जाईल। तुम्ही इकडे सांगता की गॅसची आपल्याला कमतरता नाही आणि दुसरीकडे बघता की सर्व हॉटेल या ठिकाणी बंद होत आहेत। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज त्यांची थिरडी मयत ह्या सरकारची, राज्य सरकार, केंद्र सरकारची आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे। अशा पद्धतीने जर लोकांना ते छळत असतील, तुम्हाला जर कारभार करता नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली त्या राजीनामा देऊन टाका, अशी काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा देतोय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।